बऱ्याच वेळा होतं काय, ऐनवेळी आपण एखादी गोष्ट करायला जातो आणि माती खातो, फसते ती गोष्ट, आहे की नाही? त्यामुळे प्लॅनिंग फार महत्त्वाचं आहे. असंच प्लॅन करून आज मी इथे एक गृहिणी बोलवलेली आहे, मावशीला इथे बोलवलेलं आहे. आधी आपण त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय आपलं नाव? मी डॉक्टर रेखा काळे. तुम्ही राहायला कुठे आहात? राहायला सायनला. सायन. आणि घरी कोण कोण आहे? घरी माझी 2 मुलं आहेत, 2 सुना आहेत, बर. 1 नातू आहे. अरे वा. बरं, मला सांगा, मुलगा काय करतो? मोठा मुलगा? मोठा मुलगा तुमच्या इंडस्ट्रीमध्येच आहे. तो ॲड फिल्म्स बनवतो. बर. आणि धाकटा मुलगा सॉफ्टवेअर डिझायनर आहे. बर. आणि सुनबाई? मोठी सूनबाई योगा टीचर आहे आणि धाकटी सून पुन्हा सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, कम्प्युटर इंजिनियर आहे ती पण. अच्छा, म्हणजे धाकट्यांचं लव्ह मॅरेज आहे का? दोघांचंही लव्ह मॅरेज आहे. आणि तुम्ही मूळचं कुठलं गाव? तुमचं मूळ गाव कुठलं? मूळ म्हणजे जन्मापासून मुंबईतच. मुंबईतच. सायन. सायन. सेम प्लेस. बरं बरं. आणि शाळा? शाळा सायनमधली DS हायस्कूल. बरं. आणि कॉलेज? SIS. सगळं जवळजवळच आहे. जवळजवळ. घरातून बाहेर उतरलं की सगळं 15 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स. वॉकिंग डिस्टन्स. येस. बरं बरं. आणि हे डॉक्टर होण्याचं स्वप्न तुम्ही लहानपणापासून बघितलं का? म्हणजे डॉक्टर कुठल्या आहात? मी होमिओपॅथीची डॉक्टर आहे. बरं. प्लस मी फिलॉसॉफी सायकॉलॉजीमध्ये MA आहे आणि मी ह्युमन राईट्समध्ये LLM केलं आहे. बरं. सगळं वेगवेगळीच आहे म्हणजे. आणि मी कॉलेजमध्ये शिकवलं. म्हणजे मी आत्ता 2 वर्षापूर्वी रिटायर झाले. कुठल्या कॉलेजमध्ये शिकवलं? मी आधी ठाणा कॉलेजपासून सुरुवात केली, मग थोडे दिवस भवन्स कॉलेजमध्ये होते. त्याच्यानंतर मग मी अल्टरनेट मेडिसिनमध्ये आले. होमिओपॅथी केलेलं होतं पण अल्टरनेट मेडिसिनमध्ये आले आणि कम्प्लीट अल्टरनेट मेडिसिनमध्ये आल्यामुळे कॉलेज सोडून दिलं. गेली 25 वर्ष मी अल्टरनेट मेडिसिनच्या वेगवेगळ्या पद्धती शिकवते. रेकीपासून सुरुवात केली आणि त्याच्यानंतर काही गोष्टी मी स्वतः डेव्हलप केल्या आणि आजच्या तारखेला मी इथे बसून जगात कुठेही कोणालाही काहीही प्रॉब्लेम असेल तर तो मी इथे बसून ठीक करू शकते. एवढंच नाही तर सायकिक सर्जरी आपण ज्याला म्हणतो ती सायंटिफिक पद्धतीची अशा पण मी केलेल्या आहेत. म्हणजे एकाला डॉक्टरनी बायपास सांगितली होती, 98% हार्ट ब्लॉक होता, फायनान्शियली कंडिशन नव्हती बायपास करण्यासारखी. अल्टरनेट मेडिसिनने मी ठीक केलं आणि डॉक्टर्स वेअर सेइंग की इट इज अ मिरेकल की त्या माणसाचा नॅचरल बायपास तयार झाला. आजही तो माणूस 4थ्या मजल्यावरती चढत जातो, गाडी चालवतो, नॉर्मल आयुष्य जगतोय, नो सर्जरी. फर्स्ट क्लास. कारण ट्रीटमेंट तुम्ही घेत असताना तुम्ही मुळामध्ये आजारी आहात तर तुम्हाला बरं व्हायचंय का सिंपथी हवी आहे का लोकांनी तुमच्या आजूबाजूला नाचायला हवंय, हे पहिल्यांदा ठरवून घेतलं पाहिजे पेशंटने. परफेक्ट. परफेक्ट. पण रेकी हे आपल्या मनावर काम करतं किंवा बुद्धीवर काम करतं? नुसतं मनावर आणि बुद्धीवर काम करतं असं नाही, पण मनावर बुद्धीवर करतं का? म्हणजे आता समजा, म्हणजे उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, समजा इकडचा जो मग टनेल आहे, टनेलच्या आतल्या बाजूला समजा सूज आली तर ती रेकीने बरी होईल का नाही? कारण आधी तुम्ही मला इथे प्रूव्ह करता ना की हे बरं होईल. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.